खान साहब, ये क्या? जरे बख्तर है आपके लिए। आमच्याकडे चिलखत आहे। वो स्वराज्य की तरफ से है और ये जरे बख्तर मुगलिया सल्तनत की तरफ से है आपके लिए। पण कशासाठी? शंभू राजे, ये जरे बख्तर आपकी हिफाजत के लिए। अच्छा, शंभू राजे, आज तक आपने जितनी लड़ाइयां लड़ी हैं वो स्वराज्य की तरफ से लड़ी हैं, लेकिन आज से आप मुगलिया सल्तनत के लिए लड़ेंगे। और हम ये चाहते हैं कि जरे बख्तर पहनकर आप हमारे साथ मैदान जंग में उतर जाइए और मुगल सल्तनत के लिए जंग कीजिए। खान साहेब, शक्य नाही ते। आम्ही स्वराज्या विरोधात तलवार उचलणार नाही, हे आधीच सांगितलंय तुम्हाला। हवं तर आज पुन्हा सांग। हमने सब सुना है शंभू राजे, और अब हम सुनने नहीं सुनाने आए हैं। हमने बताया था ना कि लड़ाई कब और कहां लड़ी जाएगी ये हम बताएंगे। वो है आज का दिन, ये वक्त और ये जरे बख्तर। खान साहेब, भलता आग्रह करू नका। क्यों ना करें, मनसबदार हैं आप हमारे। खान साहेब, पाऱ्याला मुठीत पकडू पाहताय, तो चिमटीत सुद्धा सापडत नाही। देखिए शंभू राजे, ये किला आप हमें जीत कर दे दीजिए। बादशाह सलामत और शहजादे दोनों खुश हो जाएंगे और हो सकता है कि उनकी नाराजगी कम हो जाए। खान साहेब, ही लढाई लढण्याची आमची खरोखर इच्छा नाही, आमची तयारी सुद्धा नाही। तैयारी नहीं है तो तैयारी कर लो, हम आपको वक्त देते हैं। ये दो घड़ियां हैं, एक घड़ी आपके पास रहेगी, एक हमारे पास रहेगी। अब आपके पास सिर्फ दो ही रास्ते बचे हैं, या तो जरे बख्तर पहनकर आप हमारे साथ मैदान जंग में उतर जाइए, और दूसरा रास्ता यह है कि ये पूरा का पूरा किला सुरंग लगा के उड़ा दिया जाएगा। एक ईंट तक नहीं बचेगी, एक ईंट। सारे के सारे मराठे बेमौत मारे जाएंगे। खान साहेब, आपण असं काहीही करणार नाही। करेंगे, और इसका फैसला आप करेंगे। सुरंग तो हम लगा ही चुके हैं शंभू राजे। युवराज, 1000 मावळं आहेत गडावर, शिवाय आसऱ्याला आलेली रयत वेगळीच। सोच लीजिए शंभू राजे, उन सब की जान आपके फैसले पर है। मुल्ला, इन दोनों की रेत एक साथ खत्म हो जाएगी। रेत खत्म होने से पहले या तो आप जरे बख्तर पहनकर हमारे साथ मैदान में उतर जाइए, नहीं तो हम सुरंग में बत्ती लगा देंगे। शंभू राजे, आपका वक्त शुरू हो चुका है। खान साहेब, आम्हाला वेळ काळाच्या बंधनात बांधू नका। आमचा फैसला झालेला आहे आणि तो बदलणार नाही। मला जे हवं ते करा। शंभू राजे, फैसले दिल से नहीं दिमाग से लिए जाते हैं। आपके वालिद शिवाजी राजे ने मिर्जा को 23 किले दिए थे, दिल से नहीं दिमाग से, और अपने लोगों की जान बचाई थी। याद रखना शंभू राजे, अगर आप हमारे साथ जंग में शामिल नहीं हुए तो ये सारे मराठे इस किले के साथ मट्टी के ढेर में तब्दील हो जाएंगे, हमेशा के लिए। जिम्मेदार होंगे आप, बदनामी होगी आपकी। खान साहब, रेत फिसल रही है शंभू राजे, वक्त गुजर रहा है। अब आपके पास सिर्फ दो ही रास्ते बचे हैं, या तो ये जरे बख्तर पहनकर हमारे साथ मैदान जंग में उतर जाइए, या फिर उन सब की मौत। युवराजांची खूप काळजी वाटते। सगळ्याच बाजूने ते अडचणीत आलेत।
अव पार पडेल समद. आता देवीची ओटी भरायला जाताय ना हवं, गारानं घाला तिला. म्हणावं काय बी इप्रीत घडू देऊ नकस बाई. आतापर्यंत तरी काही घडलं नाही. बघ ना, एवढं मुघलांच्या फौजेबरोबर गेले. भोपाळगडावर त्या दिलेर खानाने हल्ला केला, तोफांचा भडीमार केला, तरीही युवराज तंबूच्या बाहेर आले नाही आणि येणार भी नाहीत. माझं लेकरू ठाव आहे मला, पण वाईट वाटतं ग. थोरल्या मातोश्रींनी युवराजांना धारेवर धरलंय. मी नका लक्ष देऊ तिकडं. घरात्या, कशाला जायचं थोरल्या मातोश्रींनी महाराजांपर्यंत? केवढा कांगावा केला त्यांनी. युवराजांनी असं केलं, युवराजांनी तसं केलं. युवराजांचं युवराजपद काढून घ्या असं म्हणाल्या त्या. लय दिस चाललंय ते त्यांचं तसं. त्या निमित्तच हुडकत होत्या. सगळं सुख सोडून त्या मुघलांकडे गेले. लेकीचा एवढा लढा त्यांना, पण तरीही ती माया तोडून गेले. कशासाठी करतात एवढं? स्वराज्यासाठीच करतात ना. मग ते कसे चालून येतील स्वराज्यावर? गडावर बी समधीकडे तीच कुजबूज चालू आहे. काही युवराज दिलेर खानाच्या छावणीत आहेत, ते गड मिळवून देणार आहेत. तर माझा काही भरोसा नाही ह्याच्यावर. आम्हालाही खात्री आहे, युवराज जो निर्णय घेतील तो स्वराज्य हिताचाच असेल. बहिणावं, मग जावा आता देवीला, देवीची वटी भरून या आणि म्हणावं, राहाबाई पाठीशी उभी. दादासाहेब, अक्कासाहेब काय करावं? रणांगणात उतरावं की उतरू नये? तलवार हातात धरावी की धरू नये? काही काही कळत नाही आम्हाला. आमच्यावर ही अशी वेळ कधीच आली नव्हती. त्या दिलेर खानाने पेचात पकडलंय, वर्मावर बोट ठेवलंय. अक्कासाहेब, आम्ही एवढा बुधभूषण लिहिला, राजनीती लिहिली, श्लोक लिहिले, पण आज मात्र मती कुंठित झाल्यासारखी वाटते आमची. या जीवाभावाच्या माणसांवर तलवार उगारायची. प्रयत काय म्हणेल? असेल आमची योजना, असेल आमच्या डोळ्यात उत्तर दिग्विजय, पण या क्षणी मात्र आम्ही स्वराज्याच्या गडाकडे डोळे वटारून बघतो आहोत असं वाटतंय आम्हाला. ज्यांनी उभी हयात स्वराज्यासाठी घाम सांडला, रक्त सांडलं, त्यांच्यावरच दातोट खातोय असं वाटतंय आम्हाला. दादासाहेब, आता चिलखताला हात लावला आम्ही तर चटका बसल्यासारखं वाटलं मनाला. बसणारच. दादासाहेब चिलखत घालतात ते शत्रूपासून बचाव व्हावा म्हणून, पण इथे चिलखत घालून जायचंय कुठे तर आपल्याच माणसात. ची माणसं मुजरे करण्यासाठी आसुसली आहेत, फुले घेऊन उभी आहेत. अक्कासाहेब, काय करावं? चाललं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली आमची. तुमचं मन काय सांगतंय तुम्हाला? अक्कासाहेब, मावळे जीवाची बाजी लावून लढताय, भोपाळगड झुंजतोय, पण दिलेर खान सुद्धा हट्टाला पेटलाय. मावळ्यांच्या प्रतिकारामुळे तो पुढे जाऊ शकत नाही आणि माग सरकण्याची त्याची इच्छा नाही. त्यासाठीच दिलेर खानाला आम्ही हवे आहोत, घाल म्हणून. त्याला पुरतं ठाऊक आहे आम्ही रणांगणात उतरल्यावर मावळे हत्यार चालवणार नाहीत, पण तसं भोपाळगडावर चालून गेलो तर तिथे सगळे स्वराज्याचेच गोपाळ आहेत. राज्यद्रोहाचा ठपका अलगत आमच्या मानगुटीवर येऊन बसेल. हो, अनायशे सगळ्यांच्या हाती कोलीतच मिळेल. पण अक्कासाहेब, आम्ही रणांगणात उतरलो नाही तर दिलेर खान नक्की सुरुंग उडवेल.
आमच्या डोळ्यात देखत आमच्या 1000 मावळ्यांचा जीव जाईल. काय करावं? रणांगणात उतरलो तर स्वराज्यद्रोहाचा ठपका, आणि उतरलो नाही तर 1000 मावळ्यांचा बळी. दादासाहेब, अग्निपरीक्षा आहे ही. तुमची, आमची, सर्वांची. हिरमुजी बाबा, ज्या ज्या गनिमात आपल्या मावळ्यांनी सोडवलं ना, तो माग हटला बघा. तरी बी गाफील राहू नका. दिलेर खान हाय त्यो. अरे 15 वर्ष तरी झाली असतील त्याला दक्षिणेमध्ये येऊन. राजकारण जाणतोय त्यो. काय दम नाही त्याच्यात बघा. पहिल्या सलामीलाच गप झाला ना त्यो. आळूजी, उगम झाला हे खरं आहे, म्हणजे काहीतरी खटाटोप चालू असणार त्याचा. हिरमुजी बाबा, खबरगिरी पाठवलाय ना? पर खबर आणली पाहिजे. आणली पाहिजे म्हणजे शंभूराजांची शंभूराजांची तिथं खबर आली ना. तसं असेल तर शंभूराजांनी दिलेर खानाची छावणी सोडून जावं. काळोजी, मग बघ त्या दिलेर खानाची कशी चटणी करून टाकतोय ह्यो फिरंगोजी. तुम्ही म्हणता ते खरं आहे, पर हेच, अरे हेच पर ह्याच्यामध्येच समधी गडबड आहे. काळोजी, आता फक्त एकच करायचं, सावध राहून कानोसा घ्यायचा त्या दिलेर खानाचा. हुजूर, हुजूर, अहमद, ये अपने सिपाहियों की आवाजें हैं. जी हुजूर. जीत का जश्न मना रहे हैं. अहो, जीत कसली घेऊन बसलाय? जीव सोडायला लागले. क्या बात कर रहे हो पांडरे? ये बात सच है हुजूर. इन मरगट्ठों ने हमारे हमले का करारा जवाब दिया है. हमारे फौज के काफी लोग घायल हो चुके हैं और कुछ ने जान गंवा दी है. मुल्ला अहमद, मरने वालों की और घायलों की गिनती मत करो. ये सलार और सिपाही होते ही कटने मरने के लिए हैं. हम कुछ भी सुनना नहीं चाहते. हमें सिर्फ जीत चाहिए, जीत, किसी भी हालत में. तो किले को सुरंग लगा दो, टूट जाएगा किला. टूट जाने दो. वैसे भी जीतने के बाद में हम किले पर अपना परचम लहराएंगे. उसके बाद किले को तहस नहस कर देंगे. हा, नाहीतरी किल्ला घेतल्यावर दिल्लीला थोडंच घेऊन जायचंय. ठीक कहते हो पांडरे. सुरंग लगाओ, तोड़ो, सब कुछ खत्म कर दो, लेकिन जीत हासिल करो, जीत. हुजूर, छोटा मुंह बडी बात. काय भी करा, पर शंभूराजांना रण मैदानात उतराव. देखते जाओ पांडे सरदार, शंभूराजे उतरेंगे. वो जंग के मैदान में जरूर उतरेंगे. हुजूर, तुम्हाला सांगतो, शंभूराजे जिथं पाऊल टाकत्यात तिथं त्या पाऊलाखाली जीत असत. पांडरे, चंद लम्हों का खेल है, बस चंद लम्हों का. महाराजाच्या हात शेला पागोटा पाहिजे का ना ग? पाहिजे ना व? मग गनिम दिसल तिथं त्याला हाना मारा, बरडून काढा चांगला. लहान गेला दान गेला, झोडपून काढा अक्काचा अक्का. ऐका राहणार किल्लेदार किल्लेदार बोल धडा धडा जा धडा धडा. किल्लेदार मावळतीच्या अंगाला तटबंदीला सुरुंग लावलाय. कुठं? अख्ख्या तटबंदीला. हाय? वय वय. अरे देवा, घनघोर युद्ध सुरू आहे भूपाळ गडावर. फिरंगोजी लढणार? मला नाही वाटत ते तग धरतील. एवढी चाकणची गडी लढवली. मोरोपंत बरोबर बोलतात. दिलेर खानाकडं भारीतल्या लांब पल्ल्याच्या भल्या मोठ्या तोफ आहेत आणि फौज बी लय मोठी आहे. आणि त्यात आपले युवराज फौजे बरोबर. पण युवराज असले म्हणून ते आपल्या फौजेवर तलवार घेऊन चालून जातील असं आपल्याला लय वाटतंय का नाही जाणार, पण मैदानात काय घडल ते नाही सांगता याच. पण माझं म्हणणं काय आहे का तो दिलेर खान आपल्या युवराजासनी घेऊन भूपाळ गडाच्या पायथ्या पावतर केलाय, हेच आपल्यासाठी लय आहे. तेवढ्यानेच आपल्या फौजेचा धीर खचेल. तर एवढं युवराजासनी काय पाहिजे होतं का नाही? मग तर अवघडच होणार हो. अवघड म्हणजे? मला तर वाटतंय गड गेल्यातच जमा आहे. दिलेर खानाची चाल यशस्वी ठरली बघा. महाराज येत आहे. एकूणच प्रसंग बाका आहे. भोपाळगडवरील परिस्थिती आता आटोक्याबाहेर चालली आहे, अशाच खबरा येत आहेत. आंबीरराव, जी महाराज. त्या दिलेर खानावर बाहेरून चालून जाण्यासाठी एक फौज पाठवा तातडीनं. जी.
म्हणजे त्याचं लक्ष विचलित होईल. बाळाजी जी फिरंगोजी बाबांना एक पत्र लिहा. त्यांना म्हणावं गड गेला तरी चालेल, पण गडावरील माणसं मात्र जगली पाहिजे. आमच्यासाठी माणसाचं मोल हे मोठं. हो किल्लेदार, किल्लेदार. आळोजी काय रे, तू इथं कशा पायी आलायस आणि तोफखान्यावर कोण आहे? माणसं आहेत ती तोप गोळ टाकतात. लय मारली मोगलं पण अजून येतेत वर. तू जाग्यावर जा. म्या जातो पर मला समजलंय की मावळतीला ताटाखाली सुरुंग लावलाय म्हणून. अरे म्या घेईन ते बघून. तू जाग्यावर जा, तोफ सोडू नकस. हो जातो म्या. पर म्या काय म्हणतो, म्या सुरुंग नाकाम करून येतो. म्हणजे दारू भिजली ना की कसा उडेल सुरुंग. तू सुरुंग राखणार आहेस? मग अरे येडा का खुळा, तू गेलेला बघून सुरुंग उडवत्याल, ताटाला खिंडर पडल. मग अरे तिथं आपलं मावळं असतील, काळजी करू नकस. तीर कमान घेऊन बसतील, ताटाला खिंडार पडलं तरी बी एक एक गनिम टिपून हाणतील, गोपन गुंड चालतील. इथं म्या बी एक तोप घेऊन उभा राहतो, बघतो गनिम कसा वर येत होते. बस भले बहादर. हळूजी बाबा, आता आपण फक्त गड लढवायचा आणि मारता मारता मारायचं. रंगोजी बाबा, छातीवर शिवाजी आणि पाठीवर संभाजी कोरलंय. उद्याच काय, आज जरी यम समोर आला ना तर त्याच्या बरोबर लेजिम खेळ म्या लेजिम. पर गडावरच्या लेकी बाळीचं काय करायचं? हळूजी बाबा, एकी बाळीची काळजी आता आपण नाही करायची. मग कोण करणार? शंभूराज. आई भवानी त्यासनी जशी बुद्धी देईल तसं होईल. काळूजी बाबा, आता आपण फक्त गड लढवायचा, फक्त गड लढवायचा आणि महाराजासाठी कटून मारायचं. बोला हर 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 महादेव. दादासाहेब, हे औक्षण तुमच्या लक्षात राहील. साहेब या असे समोर रेखू द्या तुमच्या कपाळी कुमकुम तिलक. रणांगणावर निघाला आहात तुम्ही. अक्कासाहेब, आम्ही रणांगणावर उतरतो आहोत त्या आबासाहेबांच्या मावळ्यांचा जीव वाचवण्यासाठी. या क्षणी आमच्यापेक्षा मावळ्यांचा जीव जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे तुमच्या कपाळी स्वराज्यद्रोहाचा ठपका लागेल. अक्कासाहेब, स्वराज्यासाठी आणि रयतेच्या भल्यासाठी असे शेकडो टिपके कपाळी मिरवू आम्ही. आणि काही झालं तर तुम्ही आहातच ना आबासाहेबांना सांगायला खरं खोटं. सांगू आम्ही. भर सभेत उभं राहून सगळ्यांना सांगू. आमच्या दादासाहेबांनी रणांगणात उडी घेतली ती स्वराज्य हितासाठी. झालं तर अक्कासाहेब, आमच्या जीवात जीव असेपर्यंत आमच्या तलवारीला कोणत्याही मावळ्याचं रक्त लागणार नाही. आम्ही तलवार उचलतो आहोत ती स्वराज्यावर रोखण्यासाठी नाही, स्वराज्य राखण्यासाठी. खूप मोठं काम करत आहात. औक्षण करू द्या. आशीर्वाद द्या अक्कासाहेब. सुखी भव. एक करा, तोफ गोळ्यावर लक्ष असू द्या. कनकगिरीच्या लढाईत अफजल खानाने तोफ फिरवली
आणि त्याचा गोळा लागून आपले काका महाराज संभाजीराजे गेले. याद असू दे